नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित वाळके तुमचं ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आपण काल बायोमॉलिक्युल चॅप्टर्स पाहिला. तर आज आपण सेकंड चॅप्टर्स रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर पाहणार आहोत. तर व्हॉट इज रेस्पिरेशन? आपण रेस्पिरेशन म्हणल्यावर नॉर्मली काय म्हणतो, ब्रिदिंग किंवा ब्रीद आउट, की ऑक्सिजन घेतो आणि CO2 काय करतो, आपण एक्सेल करतो. पण जर आपण पाहिलं गेलं तर ॲक्च्युअल रेस्पिरेशन म्हणजे काय पाहिलं तर तो जो घेतलेला ऑक्सिजन आहे, त्या घेतलेल्या ऑक्सिजनचं काय करायचे, युटिलायझेशन करायचे टू द प्रोड्यूस एनर्जी. एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी आपण त्याचं काय करतोय, यूज करतोय एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. ATPच्या फॉर्ममध्ये आपण एनर्जी काय करतोय, तयार करतोय. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो पाहिलं तर रेस्पिरेशन. मग रेस्पिरेशन होतोयच काय पाहिलं तर ग्लुकोज आहे, ग्लुकोजचं केलं तर ब्रेकडाऊन आणि काय केलं ते प्रोड्यूस एनर्जी. या ठिकाणी ऑक्सिजन युटिलाइज केलं जाईल आणि ड्युरिंग दिस रेस्पिरेशन CO2 काय केलं जाईल, इव्हॉल्व केला जाईल. आता आपण पाहूयात कोणत्या स्टेपमध्ये ॲक्च्युअली ऑक्सिजन युटिलाइज होतोय किंवा कोणत्या स्टेपमध्ये काय होईल, CO2 एक्सेल आउट होईल. हे सर्व प्रोसेस आपण काय करणार आहेत, लर्न करणार आहोत. स्टेप बाय स्टेप आपण सगळ्या प्रोसेस, की ग्लुकोजचं कम्प्लीट ऑक्सिडेशन किंवा ग्लुकोजचं कम्प्लीट ब्रेकडाऊन केल्यानंतर आपल्याला किती प्रमाणात एनर्जी मिळेल ते सर्व आपण काय करणार आहे, स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर नॉर्मल पाहिलं गेलं तर ATP आपल्याला हवी असेल तर ATP आपण पाहिलं की वेगवेगळ्या वेजनी काय होते, ATP फॉर्मेशन होते. तर वेगवेगळे वेज कोणते पाहिले तर एक आपण सिंपल पाहिलं होता की फोटोफॉस्फोरायलेशन. ही एक प्रोसेस आहे फॉस्फोरायलेशन. अशा फॉस्फोरायलेशनच्या प्रोसेसमध्ये काय होते, ATP तयार होते. आता फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे काय पाहिलं तर फोटो स्टँड फॉर द लाईट. इन द प्रेझेन्स ऑफ लाईट जर ATPचं सिंथेसिस होत असेल तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं, फोटोफॉस्फोरायलेशन. लाईटच्या प्रेझेन्समध्ये म्हणजे हे फक्त आणि फक्त कोण करू शकतात, प्लांट्स. प्लांट्सच काय करू शकतात पाहिलं तर फोटोफॉस्फोरायलेशन करून काय करतात, ATP प्रोड्यूस करू शकतात. दुसरं ATP प्रोड्यूस कसं होऊ शकतं पाहिलं तर इट इज अ कॉमनली कॉल एज सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. तर सबस्ट्रेट लेवल काय म्हणलं पाहिजे तर कारण एखादा सबस्ट्रेट ज्या वेळेस प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होत असतोय, सबस्ट्रेट टू प्रोडक्ट कन्वर्जन होत असताना काय होते, एनर्जी तयार होते. त्या प्रोसेसला एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. एखादा सबस्ट्रेट आहे, तो प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतोय, अशा वेळेस काय केलं ते ATPचं प्रोडक्शन घेतलं जाते. त्याला म्हणायचं सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. आता हे कुठं नाही पाहिजे तर बऱ्याचपैकी जी ग्लुकोजची ग्लायकोसिस प्रोसेस आहे, मध्ये मध्ये ज्या ATP फॉर्मेशन होणार आहे त्या कशा आहेत, सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. आणि तिसरं आहे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. तीनच वे, तर तीन वेनी काय होऊ शकते पाहिजे तर ATPचं फॉर्मेशन होऊ शकतं. मग तिसरा वे पाहिलं गेलं तर सगळ्यात कॉमन वे किंवा सगळ्यात लार्ज किंवा ट्रिमंडस अमाऊंट ऑफ मध्ये एनर्जी आपल्याला जर पाहिजे असेल तर एक वे त्याला काय म्हणतो आपण, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. कारण एक सेल ऑर्गॅनिझम आपल्या बऱ्यापैकी आपण पाहतो, ज्याला आपण म्हणतो मायटोकॉन्ड्रिया. इट इज अ पॉवर हाऊस ऑफ सेल. मग पॉवर हाऊस ऑफ सेल का म्हणलं जातं पाहिलं गेलं तर कारण ह्याच्यामध्ये काय केलं ते लार्ज अमाऊंटमध्ये काय केलं आहे, ATPचं प्रोडक्शन केलं. त्या ठिकाणी काय पाहिलं तर NADH मॉलिक्युल असतील, FEDH2 मॉलिक्युल असतील. ह्या मॉलिक्युलचं काय केलं आहे, ऑक्सिडेशन केलं आहे आणि त्याच्यातून काय केलं आहे, एनर्जी प्रोड्यूस केली. अशाला म्हणायचं ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. इट इज मेनली ऑकर इन द मायटोकॉन्ड्रियल इनर मेम्ब्रेन. आपण पूर्ण प्रोसेस पाहणारे पाहिले तर मायटोकॉन्ड्रियामध्ये पाहिलं गेलं तरी काय ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन पाहायला मिळते. अदर बाकीच्या ठिकाणी कसं आहे, सबस्ट्रेट लेवल किंवा जर प्लांट जर असेल तर प्लांट ठिकाणी काय पाहिलं तर फोटोफॉस्फोरायलेशन आपल्याला पाहायला मिळेल. तर मग हे फॉस्फोरायलेशन किंवा ATP फॉर्मेशन जर करायचं असेल तर आपण सुरुवात करूयात पाहिलं तर कशापासून आपण करण्यात पाहिलं तर जे ह्युमन ॲनिमल्स किंवा अदर्स जे मायक्रोज असतील ते काय करता पाहिलं तर अल्टिमेटली वी यूज द सोर्स ऑफ एनर्जी द ग्लुकोज आपण पाहिले. मग या ग्लुकोजपासून एनर्जी कशी डिराईव्ह करायची, तर स्टेप बाय स्टेप आपण काय करूयात पाहूयात. त्या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करून एनर्जी आपण कशी डिराईव्ह करतोय. तर आपण ज्या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करतोय, एखादी प्रोसेस आहे त्याचं ब्रेकडाऊन होत असताना आपण म्हणतो पाहिलं तर लायसिस. आणि जर एखादी जर गोष्ट जर सिंथेसिस होत असेल तर एक तर आपण सिंथेसिस म्हणतो किंवा लायगेज रिॲक्शन म्हणतो. तर आपण काय करतो आता, ब्रेकडाऊन करतोय.
ब्रेकडाऊन करतो म्हणजे काय काय तर त्याचा आता ग्लुकोज आपल्या करायचे कम्प्लीट ऑक्सिडेशन टू प्रोड्यूस द एनर्जी. ग्लुकोजचं ब्रेकडाऊनला आपण काय होणार आहे, ग्लुकोज ग्लायकोलायसिस. तर आपण पाहूयात ग्लायकोलायसिसच्या व्हेरियस स्टेप्स. ज्या व्हेरियस स्टेप्स काय होणार पाहिलं तर विच इज इन्व्हॉल्व्स टू प्रोड्यूस द एनर्जी. एक एक स्टेप पाहूयात. ग्लुकोजचं पहिल्यांदा आपण काय केलं तो पाहिलं तर पायरुवेटमध्ये कन्वर्ट करतो. त्या प्रोसेसला सिंपल काय म्हणायचं, ग्लायकोलायसिस. पायरुवेटचं फर्दर आपण युटिलाइज करणार आहोत. पण पायरुवेटचं युटिलाइज करण्याआधी की ग्लुकोजचं पूर्ण ब्रेकडाऊन आहे. ग्लुकोजच्या ब्रेकडाऊन काय होणार आहे, व्हेरियस स्टेप्स आहेत. 10 स्टेप्स पाहिले गेले तर 10 स्टेपमध्ये काय होते, ही जी रिॲक्शन काय केलं ते कॅरी आउट केलं ते. पहिल्या ज्या 5 स्टेप आहेत ह्या 5 स्टेप कशा आहेत, प्रिपरेटरी फेज आहेत. प्रिपरेटरी फेज म्हणजे काय केलं तर प्रिपरेशन केलं आहे. कशाचं प्रिपरेशन केलं आहे तर ATPचं प्रोडक्शनसाठी. मग ह्या ठिकाणी प्रिपरेटरी फेजमध्ये आपण बऱ्यापैकी पाहिलं तर पाहणार आहोत की आपण ATP युटिलाइज करतोय सुरुवातीला आणि त्यानंतर आपण काय करतोय ATPचं प्रोडक्शन करतोय. तर काही ना काहीतरी सुरुवातीला आपल्याला इन्व्हेस्टमेंट आहे. त्या इन्व्हेस्टमेंट नंतर आपल्याला काही ना काहीतरी काय मिळणार आहे, रिटर्न्स मिळणार आहेत. रिटर्न्स भरघोस मिळणार आहेत. कशी मिळणार आहेत भरघोस ते पण पाहूयात आपण. तर स्टेप्स कोणत्या पाहायला गेलं तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याकडे कोण आहे, एक ग्लुकोजचा मॉलिक्युल आहे. ग्लुकोज आपल्याला माहिती आहे किती कार्बनचा आहे, ग्लुकोज आहे आपल्याकडं 6 कार्बनचा मॉलिक्युल आहे. एक मॉलिक्युल आपण कन्सिडर केला. आता 6 कार्बनचा एक मॉलिक्युल आहे. ह्या मॉलिक्युल आपल्याला काय करायचे, फर्दर ब्रेकडाऊन करायचे. तर ब्रेकडाऊन करताना काय होणार आहे, 6 कार्बनचा होता हा 6 कार्बनचा काय होणार आहे, हळूहळू त्याचं काय करायचं आपल्याला तिकीट किंवा ब्रेकडाऊन करायचे. त्या ग्लुकोजला सुरुवातीला काय केलं तर ग्लुकोज इज कन्वर्टेड इन टू द ग्लुकोज 6 फॉस्फेट. ग्लुकोजला कशात कन्वर्ट केलं आहे, ग्लुकोज इज कन्वर्ट इन टू द ग्लुकोज 6 फॉस्फेट. मग ग्लुकोजला ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये कसं कन्वर्ट करतो पाहिजे गेलं तर एक इंजाइम आहे. त्या इंजाइमचं नाव काय पाहिलं तर हेक्झोकायनेज किंवा आपण पाहिजे त्याचं दुसरं नाव काय आहे, ग्लुकोकायनेज. मी काल सांगितलं तुम्हाला कायनेज ज्या ज्या ठिकाणी कायनेज नाव येतील त्या त्या ठिकाणी काय पाहिलं तर त्या ठिकाणी फॉस्फेट ग्रुप काय केलेला आहे, ॲडिशन केलं. आता ग्लुकोज होता 6 कार्बनचा, त्याच्यावरती काय झालेला आहे, एक फॉस्फेट ग्रुप काय झालेला आहे, ॲड झालेला आहे बाय द युजिंग ऑफ एन्झाइम्स ग्लुकोकायनेज. मग हा फॉस्फेट ग्रुप आला कुठून पाहिलं गेलं तर ह्या ठिकाणी आपल्याला काय पाहिलं तर ह्या ठिकाणी एक फॉस्फेट ग्रुप ॲड झालेला आहे. मग ह्या ठिकाणी एक ATP आपण काय केलेली आहे, युटिलाइज केली. त्या ATP मधून काय घेतलेलं आहे, फॉस्फेट आपण रिमूव्ह केलेला आहे आणि कोण ट्रान्सफर केला पाहिजे तर इट ट्रान्सफर टू द ग्लुकोज 6 पोझिशन. ग्लुकोजच्या 6 नंबरच्या कार्बनवरती काय केलेला आहे, हा फॉस्फेट ग्रुप ट्रान्सफर केलेला आहे. ह्या ठिकाणी काय लागलं पाहिजे तर ॲज अ एनर्जी सोर्स म्हणून यांनी काय केलं आहे, आपण युटिलाइज केलेलं आहे ATP. ATP कशात करून झाला, ADP मध्ये. फर्स्ट स्टेप कशी पाहिजे तर फर्स्ट स्टेपमध्ये आपण काय केलेलं आहे, युटिलाइज केलेली एनर्जी. एक ATP मॉलिक्युल ह्या ठिकाणी गेला. आता ग्लुकोज 6 फॉस्फेट जो तयार झालेला आहे ह्या ठिकाणी एक्झोकायनेज आहे. ज्या ज्या ठिकाणी लक्षात ठेवा एक तर ATP तयार होत आहे किंवा ATP काय होतंय, युटिलाइज होतंय. अशा स्टेप्स ग्लायकोलिसिस मधल्या कशा आहेत, इरिव्हर्सिबल स्टेप्स. तर इरिव्हर्सिबल का म्हणलं आपण पाहिलं गेलं तर ह्या स्टेप्स परत एकदा का कमिटमेंट केली की ग्लुकोजने ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये मध्ये गेला तर तो अगेन रिटर्न बॅक ग्लुकोजमध्ये तो कन्वर्ट होत. म्हणून अशाच ठिकाणी आपण काय पाहिल्यानंतर ह्या ज्या स्टेप्स आहेत ह्या कशा आहेत, इरिव्हर्सिबल स्टेप्स आहेत. ही पण ATP युटिलाइज केली, ही स्टेप कशी असणार आहे, इरिव्हर्सिबल असणार आहेत. मोस्ट ऑफ दी जी की कायनेज एन्झाइम्स आहेत ह्या कायनेज एन्झाइमला ॲज अ को फॅक्टर म्हणून मॅग्नेशियमची गरज पडते, लक्षात ठेवा. याच्यावरती खूप वेळा क्वेश्चन. जे कायनेज आहेत बऱ्यापैकी जास्त ऑलमोस्ट पाहिलं तर ग्लायकोलिसिस मधले कायनेज आहेत. त्या कायनेजला को फॅक्टर म्हणून कोण आहे, मॅग्नेशियम आहे. आणि प्रोसेस कशी आहे, इरिव्हर्सिबल. पहिली स्टेप आहे ती स्टेप कशी आहे, इरिव्हर्सिबल स्टेप आपण काय करतोय, कन्सिडर करतोय. नेक्स्ट स्टेप इझी आहे. जो ग्लुकोज 6 फॉस्फेट होता हा कशात करून झाला, फक्त फ्रुक्टोज 6 फॉस्फेटमध्ये. ते जो की फॉस्फेट चेंज नाही झाला, फक्त पोझिशन काय झाली, ग्लुकोज कशात कन्वर्ट झाला आहे त्याच्या आयसोमरिक फॉर्ममध्ये. आयसोमरिक फॉर्म कोणता पाहिलं तर ग्लुकोजचा आयसोमरिक फॉर्म आहे फ्रुक्टोज 6 फॉस्फेट ॲज इट इज कंटिन्यू पाहिलं गेलं तर त्याला म्हणायचं ह्या ठिकाणी कोणता पाहिलं तर हे दोन आयसोमर्स आहेत. तर जी की इंजाइम आहे, इंजाइमचं नाव काय पाहिलं तर फॉस्फोग्लुको आयसोमर आहे. ह्या ठिकाणी पाहिलं तर फक्त आयसोमर्स आहेत त्या ठिकाणी, ते एकमेकांना काय केलं होतं, आयसोमरिक फॉर्ममध्ये काय केलं ते
कन्वर्ट करत जातील. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण पाहिलं गेलं तर जो फ्रुक्टोज 6 फॉस्फेट तयार झाला होता, हा फ्रुक्टोज 6 फॉस्फेट फ्रुक्टोज 1,6 बिस फॉस्फेटमध्ये तयार होतोय. मग 1 नंबरच्या पोझिशनला काय झालं पाहिजे, परत ॲडिशन ऑफ दी फॉस्फेट ग्रुप. 1 नंबरला काय ॲडिशन झालेले आहे, फॉस्फेट ग्रुपची ॲडिशन झालेली आहे, जेणेकरून काय झालेलं आहे, फ्रुक्टोजवरती 2 फॉस्फेट आल्यात. आता दुसरा फॉस्फेट आला कुठं पाहिलं गेलं तर एन्झाईम एकच आहे, फॉस्फोफ्रुक्टोकायनेज. कायनेज नावाचं एन्झाईम पाहिलं गेलं तर, पण फॉस्फोफ्रुक्टोकायनेज, कारण फ्रुक्टोजवरती कसा होता, फॉस्फेट ग्रुप होता, तर नाव पण काय दिलंय, फॉस्फोफ्रुक्टोकायनेज. ह्या ठिकाणी पण काय पाहिलं तर एक एटीपी कशात कन्वर्ट केलं तर पाहिलं तर एका एडीपी मध्ये कन्वर्ट केलं, एटीपी टू एडी. ह्या ठिकाणी पण पाहिलं गेलं तर एक एटीपी युटिलाइज केलाय. होल ग्लायकोलिसिस मध्ये पाहिलं गेलं तर आपण सुरुवातीला 2 एटीपीचं काय केलेलं आहे, युटिलायझेशन केलेलं आहे. म्हणजे 2 एटीपी सुरुवातीला आपण काय करतोय, युटिलाइज करतोय. ग्लुकोजला कशात कन्वर्ट केलेलं आहे, फ्रुक्टोज 1,6 बिस फॉस्फेट बाय युजिंग एन्झाईम द फॉस्फोफ्रुक्टोकायनेज. 2 ठिकाणी एटीपी काय केल्यात, यूज केल्यात. आता हा फॉस्फोफ्रुक्टो 1,6 बिस फॉस्फेट आहे. 2 ठिकाणी काय पाहिलं गेलं तर फॉस्फेट ग्रुप आहेत. नॉर्मल जर पाहिलं गेलं तर 1 2 3 4 5 6 6 नंबरला फॉस्फेट आहे, 1 नंबरला फॉस्फेट आहे. 2 नंबरला काय केटोनिक ग्रुप असं करायचं, फ्रुक्टोज शुगर. तर ह्या ठिकाणी पाहिलं गेलं तर आता काय होणार, रिएक्शन्स ह्या ठिकाणी क्लिवेजची रिएक्शन होणार आहे. क्लिवेज म्हणजे काय ते पाहिलं गेलं तर त्याचं होणार आहे ब्रेकडाऊन, त्याला काय म्हणतो, नॉर्मल क्लिवेज. एन्झाईम आहे अल्डोलेज. आता अल्डोलेज काय करेन पाहिलं तर फ्रुक्टोज 1,6 बिस फॉस्फेटचं काय करेन, क्लीव करेन 2 पार्ट्समध्ये, काय तो काय करेन, डिवाइड करेन. आता एक पार्ट्स काय पाहिलं तर हा कोणता आहे, कीटोन आहे, हा होईन या ठिकाणी 2 हायड्रॉक्सी ग्रुप आहे, या ठिकाणी ओ आहे, या ठिकाणी ओ एच आहे, म्हणून याला काय म्हणतं, डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट. कारण ॲसिटोन हा अजूनही काय आहे, कीटोनच्या फॉर्ममध्ये जाईल. आता दुसरा आहे पाहिलं गेलं तर सिम्पल नॉर्मल, काय पाहिलं गेलं तर 3 नंबरला फॉस्फेट आहे, आणि नॉर्मल कोणते पाहिलं तर कार्बनची चेन, याला काय म्हणतो आपण, ग्लिसर अल्डिहाइड 3 फॉस्फेट. दोन्ही पण कसं पाहिलं तर याचं होईल क्लिवेज. फ्रुक्टोज 1,6 बिस फॉस्फेटचं क्लिवेज झाल्यानंतर 2 मॉलिक्यूल तयार होतील, एक होतील डीएचएपी प्रवीण ग्लिसरॅल्डाइड 3 फॉस्फेट. हा डीएचएपी प्लस ग्लिसरॅल्डाइड 3 फॉस्फेट हे 2 मॉलिक्युल्स आहेत, पण यांच्यामध्ये काय एक कॉमन रिॲक्शन पाहिलं गेलं तर हे काय एकमेकांचे पाहिलं तर आयसोमर्स आहेत. पण आयसोमर्समध्ये काय होतं पाहिलं गेलं तर ऑलवेज डीएचएपी कशात कन्वर्ट होतं पाहिलं गेलं तर बऱ्यापैकी डीएचएपी अगेन कन्वर्ट इन टू द ग्लिसरॅल्डाइड 3 फॉस्फेट. हा डीएचएपी काय होणार आहे पाहिलं तर ग्लिसरॅल्डाइड 3 फॉस्फेटमध्ये काय होणार आहे, कन्वर्ट होणार आहे. किती जरी ग्लुकोजचे मॉलिक्युल ब्रेकडाऊन केले आपण, 10 ग्लुकोजचे मॉलिक्युल ब्रेकडाऊन केले, 10 डीएचपी तयार झाले, 10 ग्लुकोज ग्लिसरॅल्डाइड 3 फॉस्फेट तयार झाले. पण अल्टिमेटली 10च्या 10 परत कशात कन्वर्ट पाहिजे तर ग्लिसरॅल्डाइड 3 फॉस्फेटमध्ये कन्वर्ट होणार. आपण काही जरी तयार केलं तर अल्टिमेटली काय तयार झालेलं पाहिजे तर ग्लिसरॅल्डाइड 3 फॉस्फेट. आता ग्लुकोज किती कार्बनचा होता पाहिजे तर 6 कार्बनचा एक मॉलिक्युल होता. डीएचपी किती कार्बनचा आहे, 3 कार्बनचा आहे. ग्लिसरॅल्डाइड 3 फॉस्फेट किती कार्बनचा आहे, 3 कार्बनचा आहे. आपण काय म्हणतोय, डीएचपी पण कशात कन्वर्ट झाला कन्सिडर करा, ग्लिसरॅल्डाइड 3 फॉस्फेटमध्ये कन्वर्ट झाला समजा. तर किती मॉलिक्युल होणार, ग्लिसरॅल्डाइड 3 फॉस्फेटचे 2 मॉलिक्युल तयार होणार आहे. एका ग्लुकोज पासून 2 ग्लिसरॅल्डाइड 3 फॉस्फेटचे मॉलिक्युल्स काय झालेले आहेत, तयार झालेले आहेत. आता फर्दर पुढची रिॲक्शन पाहूयात. ही जी की फेज आहे, ही फेज आहे पूर्णच्या पूर्ण पाहिलं तर इट इज अ प्रिपरेटरी फेज. त्या ठिकाणी आपण काय केलेले आहेत, 2 एटीपी ॲज अ एनर्जी सोर्स म्हणून काय केलेले आहेत, युटिलाइज केलेले. या ठिकाणी आपल्याला एनर्जी तयार झालेली का, अजून तयार झालेली नाहीये. ह्या ठिकाणी आपण एनर्जी काय केलेली आहे, इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आता त्या इन्व्हेस्टमेंटचं आपल्याला काय करायची पाहिजे तर आपल्याला त्या ठिकाणी आता त्यानंतर आपल्याला एनर्जी ॲक्च्युली काय मिळणार आहे, पाहायला मिळणार आहे. म्हणजे त्याचं रिटर्न्स आता इन्व्हेस्टमेंटचं काय मिळणार आहे, पाहायला मिळणार आहे. ही फेज होती पाहिलं गेलं तर ह्या ठिकाणी जो एन्झाईम आहे ट्रायोज फॉस्फेट आयसोमरेज नावाचा एन्झाईम आहे, जो की ग्लिसरॅल्डाइड 3 फॉस्फेट किंवा डीएचपीला ग्लिसरॅल्डाइड 3 फॉस्फेटमध्ये काय असतोय, इंटरकन्व्हर्जेबल करत असतोय. पण फेवरेबल फॉर्म कोणता आहे, थर्मोडायनॅमिकली फेवरेबल फॉर्म कोणता आहे, ग्लिसरॅल्डाइड 3 फॉस्फेट. तर झाली प्रिपरेटरी फेज. आता दुसरी पाहत पे ऑफ फेज. त्या पे ऑफ फेजमध्ये आपल्याला काय मिळणार आहे, एनर्जीचं प्रोडक्शन मिळणार. आता हा डीएचपी किंवा ग्लिसरॅल्डाइड 3 फॉस्फेट काय करून पाहिजे तर जो की ग्लिसरॅल्डाइड 3 फॉस्फेट आहे, हा ग्लिसरॅल्डाइड 3 फॉस्फेट करून होतो पाहिजे तर 1,3 बिस फॉस्फोग्लिसरेट. या ठिकाणी पण पाहिजे तर
परत एक फॉस्फेट ग्रुपचं काय झालेलं आहे ॲडिशन, पण ती फॉस्फेट ग्रुपची ॲडिशन करून तर पाहिलं तर एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट याच्यामध्ये काय होतोय एंटर होतोय. त्याचबरोबर पाहिलं गेलं तर एन्झाईम्स काय नाव आहे डिहायड्रोजिनेज. लक्षात ठेवा ज्या ठिकाणी डिहायड्रोजिनेज नावाची एन्झाईम्स आहेत त्या ठिकाणी काय होतंय एक तर NADH असू शकतोय किंवा FADHचं काय होऊ शकतंय फॉर्मेशन होऊ शकतंय किंवा ब्रेकडाऊन होऊ शकते. ठीक आहे. NADH मध्ये कन्वर्ट होऊ शकतोय, FADH2 मध्ये कन्वर्ट होऊ शकतोय. अशा ठिकाणची सांगतात बऱ्यापैकी डिहायड्रोजिनेज. या ठिकाणी काय होते पाहिलं गेलं तर एक NAD मॉलिक्यूल आहे, हा एक NAD मॉलिक्यूल कशात कन्वर्ट होतोय का NADH मॉलिक्यूल. पण जर आपण एकदा ही प्रोसेस जर ऑकर झाली तर हे काय होते पाहिलं तर एक वेळेस होईल. पण ग्लिसरॉलला 3 फॉस्फेटचे मॉलिक्यूल किती तयार होते ग्लुकोज 2 झालते. मग या ठिकाणी NADH किती तयार होतील पाहिलं तर 2 मॉलिक्युल्स कसे तयार होतील NADH. 2 NADH लागते त्या ठिकाणी. अल्टिमेटली आपल्याला प्रॉफिट किती झाला 2 NADHचा. त्या ठिकाणी मॉलिक्युल्स किती झाले सगळे मॉलिक्युल कसे आहेत 2 तयार होतील. कारण हे कसे आहेत एक सिंगल आपण रिॲक्शन कॅरी आउट केलं तर एकदा तयार होतील, दोनदा जर तयार केली तर 2 मॉलिक्युल्स त्या ठिकाणी काय होतील तयार होतील. आता त्यानंतर जर पाहिलं गेलं तर 1,3-bis phosphoglycerate इज कन्वर्टेड टू द 3-phosphoglycerate बाय द एन्झाइम ऑफ द phosphoglycerate कायनेज. परत कायनेज आला. दिस स्टेप आल्सो इज अ इरिव्हर्सिबल स्टेप. ज्या ठिकाणी कायनेज वगैरे होईल त्या ठिकाणी काय पाहिलं तर इरिव्हर्सिबल स्टेप आहेत. त्या ठिकाणी एकतर काय होतंय एकतर फॉस्फेट ग्रुप किंवा ATPचं प्रोडक्शन होतंय किंवा ATP काय केलं जाईल युटिलाइज केली. दोन्हीपैकी एक प्रोसेस 100% त्या ठिकाणी बऱ्यापैकी पाहायला मिळते ग्लायकोलिसिसमध्ये. त्या ठिकाणी काय होईल पाहिलं तर त्या ठिकाणी ATPचं होईल प्रोडक्शन. पण किती ATP लागणार पाहिलं तर 2 ATP लागणार आहे. तेव्हा काय ते होतील 2 ATP लागणार तेव्हा 2 ATP मध्ये ते काय होतील कन्वर्ट होतील. म्हणजे झाला नेट गेन या ठिकाणी परत 2 ATP. सुरुवातीला आपण किती ATP यूज केले होते 2 ATP युटिलाइज केले होते. आता या ठिकाणी किती तयार झालेले आहेत 2 ATP तयार झालेले आहेत. 1,3-bis phosphoglycerate कशात करून झालेला आहे 3-phosphoglycerate. ह्या ठिकाणी काय होतं पाहिलं तर ह्या ठिकाणी 2 ATPचं काय झालंय प्रोडक्शन झाले. फायदा काय झाला आपल्याला 2 NADH मिळाल्यात आणि आपल्याला 2 ATPचं काय झालेलं आहे प्रोडक्शन झाले. आता नेक्स्ट आहे हा 3-phosphoglycerate इट इज कन्वर्टेड इनटू द 2-phosphoglycerate. आता या ठिकाणी काय नाही पाहिलं तर हे एकमेकांचे कसे परत एकदा पाहिलं तर आयसोमर्स आहेत. आयसोमरच्या ठिकाणी एक एन्झाइम आयसोमरेज किंवा म्युटेज नावाचे एन्झाइम बऱ्यापैकी आपण पाहत असतोय. या ठिकाणी एन्झाइम आहे फॉस्फोग्लिसरेट म्युटेज पाहिलं तर हा काय करतो फक्त की 3-phosphoglycerateला 3 नंबरचा फॉस्फेट ग्रुपवर लागलेला आहे, 2 नंबर पोझिशनला टाकलेला आहे. तो 3 नंबरवरती होता फॉस्फेट ग्रुप, हा काय होतं 2 नंबरवरती ॲड केलेला आहे. एकमेकांचे कसे आयसोमर्स फक्त फॉस्फेट ग्रुपचं काय झालेलं आहे एक्सचेंज झालेले आहेत. आता ह्या ठिकाणी नेक्स्ट डे पाहिलं तर एन्झाइम इनोलेज इनॉल ग्रुप त्या ठिकाणी ॲड होते पाहिलं तर जो की 2-phosphoglycerate होता हा कशात कोण केला पाहिलं तर फॉस्फो इनॉल पायरुवेट ज्याला आपण PEP म्हणतो. एन्झाइम काय सिंपल इनोलेज आहे आणि लास्ट स्टेप पाहिलं तर ग्लायकोलिसिस ज्या ठिकाणी फॉस्फो इनॉल पायरुवेट ज्याच्या ठिकाणी इनॉल बॉन्डिंग त्या ठिकाणी हाय एनर्जी आहे. हाय एनर्जी काय केलं परत एनर्जी कन्वर्ट इनटू द इट कन्वर्ट द ATPच्या फॉर्ममध्ये एनर्जी काय केलं आहे तयार केलं आहे. 2 ADP मॉलिक्यूल प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट कशात कन्वर्ट केलं जातात ATP मध्ये कन्वर्जन केलं जाईल. ही झाली सिंपल पाहिलं गेलं तर ह्या ठिकाणी पण किती नेट गेन झाला आपला 2 ATPचा. जर ओव्हरऑल रिॲक्शन जर आपण कॅरी आउट केली ओव्हरऑल रिॲक्शन मध्ये आपण पाहिलं होतं काय की ग्लुकोजला सुरुवातीला जी की प्रिपरेटरी फेज होती 2 ATP आपण काय केले होते पाहिलं तर 2 ATPचं आपण युटिलाइज केलं होतं. तयार किती ATP झाले 4 ATP प्लस 2 NADH हे काय युटिलाइज आहे. मग नेट प्रॉफिट जर आपण पाहिलं गेला तर नेट प्रॉफिट किती होतोय 2 ATP 2 एवढा आपला काय पाहिलं तर नेट प्रॉफिट आहे. जर एका ग्लुकोजचं आपण काय केलं ब्रेकडाऊन केलं पूर्ण अजून कम्प्लीट ब्रेकडाऊन झालेलं नाही आहे. पायरुवेट किती कार्बनचा पाहिलं गेलं तर पायरुवेट 3 कार्बनचा आहे. किती मॉलिक्युल्स तयार होतील पायरुवेटचे 2 मॉलिक्युल्स तयार होतील एका ग्लुकोजच्या मॉलिक्युलला जर आपण ब्रेकडाऊन केलं. आता पाहिलं गेलं तर ही रिॲक्शन कंटिन्युअसली जर ऑपरेट व्हायची असेल
एक परत ग्लुकोज टू पायरुवेट जर आपल्याला काय करायचं असेल, कन्व्हर्जन करायचं असेल, तर आपला सबस्ट्रेट काय लागतो, ग्लुकोज अल्टिमेटली कशात कन्व्हर्ट होणार आहे, पायरुवेटमध्ये. पण मध्ये मध्ये आपण जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी रिक्वायरमेंट्स कशाचे, NADची रिक्वायरमेंट्स आहे, आपल्याला ADPची रिक्वायरमेंट्स आहेत, इनऑर्गॅनिक फॉस्फेटची रिक्वायरमेंट्स आहेत. पण जर आपण नॉर्मल पाहिलं गेलं तर ADP किंवा इनऑर्गॅनिक फॉस्फेट नॉर्मल जे की ऑर्गॅनिझम्स काय करतात, एनर्जी युटिलाइज करतात इन द फॉर्म ऑफ ATP. तो जो ATP युटिलाइज केलाय, ATP साहजिक परत कशात कन्वर्ट होणार पाहिलं तर रिव्हर्स बॅक इट कन्वर्ट होतो ADP प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट. पण जर आपण दुसरा जर मॉलिक्यूल पाहिला NAD आपण कुठंच डायरेक्टली युटिलाइज करत नाही. त्या ठिकाणी आपण काय करून NADH पासून काय करून एनर्जी तयार करेन. पण आपण इनडायरेक्टली पाहिलं गेलं तर जे एक सायकल आपण पुढे पाहणार आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन किंवा सिस्टीम, त्या ठिकाणी मात्र काय केलं आहे, NADHचं युटिलायझेशन केलं. पण जर कंडिशन अशी आली की मायटोकॉन्ड्रिया आपण म्हणतो पॉवर हाऊस ऑफ सेल्स, पण मायटोकॉन्ड्रिया अशी सेल ऑर्गॅनिझम लक्षात ठेवा जी विदाऊट ऑक्सिजन काम करू शकत नाही. ते जर काम करणं बंद केलं, समजा कंडिशन आली अनएरोबिक कंडिशन, आपण काय होणार आहे, रेस्पिरेशन आपण नेहमी पाहतो की दोन टाईपचे आहेत. एक आहे एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन कशाला म्हणतो पाहिलं तर अशा रेस्पिरेशन ज्याच्यामध्ये काय पाहिलं लागेल तर इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनचा जर प्रेझेन्स असेल तर त्या ठिकाणी रेस्पिरेशन असेल तर काय म्हणतो आपण एरोबिक रेस्पिरेशन. दुसरी पाहिलं गेलं तर काय आहेत, अनएरोबिक रेस्पिरेशन. अनएरोबिक रेस्पिरेशन कोणाला म्हणतो, इन द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन रेस्पिरेशन असं काय म्हणतो आपण अनएरोबिक रेस्पिरेशन. मी तुम्हाला सांगितलं की मायटोकॉन्ड्रिया आहे, मायटोकॉन्ड्रिया विदाऊट ऑक्सिजन काम करत नाही. मग जर आपल्याला ग्लायकोलिसिस पूर्ण ऑपरेट करायची होती तर पूर्ण ऑपरेट करायला आपल्याला ATPचं ADP मध्ये कन्वर्जन होणार आहे. मग जे की NADH मॉलिक्यूल तयार झालेले आहेत, त्या NADH मॉलिक्यूलचं काय होणार आहे, अक्युमुलेशन होणार आहे. अक्युमुलेशन झालं तर नॉर्मल जर ग्लायकोलिसिस चालवायची असेल तर नॉर्मल ग्लायकोलिसिस चालवायला काय लागणार आहे, NAD लागणार आहे. हा जर NADH परत अगेन NAD मध्ये कन्वर्ट नाही झाला तर कंटिन्युअसली NAD आणायचा कुठून. तर अशा वेळेस पाहिलं तर अनएरोबिक रेस्पिरेशन होतं, ज्याच्यामध्ये फक्त कशासाठी केलं तर पाहिलं तर हे अनएरोबिक रेस्पिरेशन, ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात काही ATPचं प्रोडक्शन होत नाही, बेनिफिट्स नाही, पण फक्त सर्वायवल पर्पजसाठी काही ना काहीतरी एनर्जी तयार व्हावी म्हणून त्या ठिकाणी काय एक अनएरोबिक रेस्पिरेशन केलं तर आपण त्याला म्हणतो फर्मेंटेशन. त्याच्यातून जास्त एनर्जी काय मिळणार नाहीये, पण आपल्याला काय करायचं तर सर्वायवलसाठी जेवढी एनर्जी जेवढी रिक्वायरमेंट आहे फक्त तात्पुरतं सर्वायव्ह करण्यासाठी, ते जोपर्यंत काय अनएरोबिक कंडिशन आहे तोपर्यंत आपण काय करतोय सर्वायवलसाठी काय करतोय फर्मेंटेशन करतो, जेणेकरून NADHचं काय होईल रिजनरेशन. मेन टार्गेट काय असते पाहिलं तर ह्या NADHच्या रिजनरेशनसाठी पाहिलं तर हे फर्मेंटेशन होत असते. मेन रिझन हे ॲक्च्युली जर ह्याचं जर रिजनरेशन झालं तर नेक्स्ट टाइम परत ग्लायक ऑपरेट होणार. आपल्याला नेट प्रॉफिट साहजिक आहे 2 ATP म्हणजे कन्सिडर करा की 2च रुपये मिळतात, पण काही ना काही ते मिळतील आणि आपण काय करायचं सर्वाईव्ह करेन. आपल्याला नाही 200 रुपये मिळाले तर ठीक आहे, पण 2 रुपये तर मिळतात, त्यात आपण सर्वाईव्ह करू. अशा कंडिशन त्या ठिकाणी केलं जाईल फर्मेंटेशन प्रोसेस ऑकर होते. मेन रिझन काय फक्त त्या NADHचं काय करायचे रिजनरेशन, कारण अंडर द अनएरोबिक कंडिशन्स मायटोकॉन्ड्रिया काय करणार नाही, काम करणार. तर आपण सुरुवातीला पाहूयात अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये ह्या पायरुवेटचं वा जे काही पायरुवेट तयार झालं ग्लुकोज इट कन्वर्ट पायरुवेट, त्या पायरुवेटचं आणि ह्या NADHचं काय केलं ते एकदा आपण लर्न करूया. आता पाहिलं गेलं तर त्या पायरुवेटचं जो कुठून आलेला आहे, ग्लुकोज म्हणून तयार झालेला आहे. याच्यातून काय तयार झाले पाहिजे तर NADH तयार झालेले आहेत, ATPचं प्रोडक्शन झालेलं आहे. आता हा पायरुवेट एकतर कन्वर्ट केला जाईल काय लक्षात आलेलं तर लॅक्टेटमध्ये, त्यात आपण काय म्हणतो लॅक्टिक ॲसिड. अदरवाइज दिस पायरुवेट इज कन्वर्टेड टू द इथेनॉल. दोन गोष्टीमध्ये यांचं काय केलं नाही कन्वर्जन केलं. एक तर याला कशात कन्वर्ट केलं नाही लॅक्टिक ॲसिड किंवा लॅक्टेटमध्ये. तर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर बहुतांश आपले काय आहेत वेगवेगळे बॅक्टेरिया आहेत, बॅक्टेरियामध्ये किंवा आपले मसल सेल्स काय पाहिल्यानंतर
लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन पाहायला मिळते. फेनोलिक फर्मेंटेशन सम अमाऊंट ऑफ द सम बॅक्टेरिया, ज्याला म्हणतो की आपण दारू तयार करण्याची जी प्रोसेस आहे ती कशी आहे, इथेनॉलिक फर्मेंटेशन. दारू कशापासून तयार केलं जाते, कंटिन्यू शिकत आला की एक फंजाई नाव आहे काय, ईस्ट, किंवा आपण त्याला म्हणतो सॅकॅरोमायसिस सेरिवेसी. ह्याच्यामध्ये काय म्हणतं पाहिलं तर फर्मेंटेड प्रोडक्ट पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये काय होतं, एक तर इथेनॉल तयार होईल, त्यामध्ये काय पाहायला मिळतं तर लॅक्टिक ॲसिड्स. तर लॅक्टिक ॲसिड्स किंवा लॅक्टेट कधी तयार होते पाहिलं तर आपल्या मसल्समध्ये, ज्यावेळेस आपण काय करू पाहिलं तर ओव्हर एक्सरसाइज करू. एक्सरसाइज करतोय, पण कशी करतोय, ओव्हर एक्सरसाइज. खूप तो आपल्याला दम लागतोय, किंवा तुम्ही कन्सिडर करा की खूप दिवसातून काय केलाय, व्यायाम केलाय. तर व्यायाम केल्यानंतर काय होतं, किंवा ओव्हर एक्सरसाइज केल्यावर काय होतं, आपल्या मसलमध्ये काय होतंय, पेन होतोय. तर हा पेन होतोय का पाहिलं तर त्या ठिकाणी काय होतं तर अनएरोबिक फर्मेंटेशन होते. कारण मसलमध्ये जर पाहिलं गेलं तर मसलमध्ये ब्लड वेन्स आहे आपल्या, हा ब्लड वेन्स काय आहेत, खूप कमी प्रमाणात आहेत. ब्लड वेन्स कमी प्रमाणात आहे, मग त्या ठिकाणी ऑक्सिजनचा सप्लाय काय राहणार आहे, कंटिन्युअसली कमी राहणार आहे. मसल सेल्समध्ये काय होतं, एक मॉलिक्युल्स पाहिला आहे ज्याला आपण काय म्हणतो मायोग्लोबिन. हा मॉलिक्यूल काय करत असतोय, ऑक्सिजन पुरवठा करत असतोय. नॉर्मल आपल्या सेल्समध्ये कोण आहे, हिमोग्लोबिन आहे, पण मसलमध्ये एक मॉलिक्यूल ज्याला आपण म्हणतो मायोग्लोबिन, जो की काय करतोय, ऑक्सिजन जो की स्टोअर करतोय, आणि ज्यावेळेस रिक्वायरमेंट आहे त्यावेळेस तो काय करतोय, प्रोव्हाइड करतोय. पण त्याची रिक्वायरमेंट संपली, आपण एक्सरसाइज केली, ओव्हर केलेली, अशा वेळेस मात्र काय होतं पाहिलं तर त्या ठिकाणचा ऑक्सिजनचा काय होते सप्लाय, किंवा ऑक्सिजन कमी होतोय. पण कमी झालेला ऑक्सिजन काय होत्या ठिकाणी, त्या ठिकाणी पण काय फर्मेंटेशन प्रोसेस त्या ठिकाणी लॅक्टेट तयार होईल बाय द एन्झाइम्स ऑफ द, एन्झाइमचं नाव आहे पायरुवेट, इट कन्वर्ट टू लॅक्टेट बाय द एन्झाइम लॅक्टेट डिहायड्रोजिनेज. एन्झाइमचं नाव काय, लॅक्टेट डिहायड्रोजिनेज. त्या ठिकाणी काय नाही, सिंपल प्रोसेस. त्या ठिकाणचा जो NADH तयार झालेला आहे तो येईल, पण कशात कन्वर्ट होईल, सिंपल प्रोसेस आहे. NADH ग्लायकोलिसिसमध्ये तयार झालं, त्याचं काय करायचे, रिजनरेशन करायचे. अगेन हा NAD काय केलेला आहे, अगेन युटिलाइज केलेला आहे फॉर द प्रोडक्शन ऑफ द ग्लायकोलिसिस एनर्जी. ग्लायकोलिसिस प्रोसेस ऑकर करण्यासाठी त्या NADचं काय केलं आहे, कंटिन्युअसली युटिलाइज केलं. मेन टार्गेट काय होतं, NADचं रिजनरेशन. आता दुसरी प्रोसेस पाहायला गेलं तर पायरुवेटचं काय करायचं आपल्याला तर इथेनॉलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. पायरुवेट किती कार्बनचा होता पाहिलं तर 3 कार्बनचा मॉलिक्यूल होता. आता हा पायरुवेट 3 कार्बनचा मॉलिक्यूल आहे. त्यानंतर पाहिलं गेलं तर जे की इथेनॉल आहे, इथेनॉल आपण पाहतो की CH2C, हा किती कार्बनचा पाहिलं तर 2 कार्बनचा मॉलिक्यूल आहे, CH2. इथेनॉल अल्कोहोलिक आहे पाहिलं तर 1 2 OH, CH2OH, CH2O. सिंपल म्हणून पाहिलं तर इथेनॉल, इथेनॉल काय म्हणते ठिकाणी तयार होणार पाहिलं तर हा इथेनॉल जर तयार होताना पाहिलं तर इथं 2 कार्बन कंपाऊंड्स पाहिलं तर 2 कार्बन कंपाऊंड्समध्ये पाहिलं तर पायरुवेट कसं होता पाहिलं तर 3 कार्बनचा कंपाऊंड होता. या ठिकाणी सुरुवातीला पायरुवेट कशात कन्वर्ट केला जाईल, इट कन्वर्ट इनटू द ॲसिटाल बाय द एन्झाइम पायरुवेट डिकार्बोक्साइल. पायरुवेट डिकार्बोक्साइल कशात कन्वर्ट केला पाहिलं तर ॲसिटाल्डिहाइड. आता हा ॲसिटाल्डिहाइड काय केलं आहे पहिला कन्वर्ट इनटू द, पण ज्यावेळेस पायरुवेट डिकार्बोक्साइलेज तयार होतो, एन्झाइम्स काम करतो, त्यावेळेस हा ॲसिटाल्डिहाइड किती कार्बनचा आहे, 2 कार्बनचा आहे. एक CO2 काय होते पाहिलं तर एन्व्हायरमेंटमध्ये रिलीज आउट केलं. नॉर्मल पाहिलं तर जर आपण घरी इडली बनवतोय, इडली बनवतो म्हणजे काय करतो त्या ठिकाणी पाहिलं तर वी टेक अ अनएरोबिक रेस्पिरेशन किंवा अनएरोबिक फर्मेंटेशन. त्या इडलीमध्ये काय करतो आपण, तांदूळ घेतोय, तांदळामध्ये काय करतोय, ईस्ट वगैरे टाकतोय, ईस्ट टाकतोय आणि रात्रभर काय करतोय, पॅकबंद डब्यात ठेवतोय. पॅकबंद डब्यात ठेवतो म्हणजे काय ठिकाणी, त्या ठिकाणी आपण कंडिशन कोणती मेंटेन ठेवतोय, अनएरोबिक कंडिशन काय करतोय, मेंटेन ठेवतोय. मग ही अनएरोबिक कंडिशन जर मेंटेन ठेवायची असेल तर त्या ठिकाणी आपण पाहिलेलं तर काय तयार होतात, छोटे छोटे बबल्स तयार होतात, बरोबर. इडलीला जी की पोरोसिटी,
की स्पंजपणा येतो, हा स्पंजपणा कशा येतो पाहिलं तर हा CO2 त्या ठिकाणी काय होतोय, इव्हॉल्व होत असते. आता आपण जर जास्त इडल्या खाल्ल्या, 5-6 इडल्या खाल्ल्या अशा फर्मेंटेड, तर आपल्याला सुस्ती येते किंवा झोप येते. कशामुळे ते पाहिलं तर त्या इथेनॉलमुळे असणारी दारू. ठीक आहे. इथेनॉल आपण म्हणतो पाहिलं तर जास्त काही इडली थोडी सुस्ती येते, थोडी झोप येते. का त्याच्यामध्ये काय पाहिलं तर इथेनॉल, आणि जे की बबल्स इडलीला पोरोसिटी कशामध्ये लक्षात ठेवा, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ, या ठिकाणी ॲसिटाइल कन्व्हर्ट होताना अल्कोहोल डिहायड्रोजिनेज नावाचा एन्झाइम आहे. हा अल्कोहोल डिहायड्रोजिनेज नावाचा एन्झाइम्समध्ये काय पाहिलं तर अल्कोहोल तयार होईल. पण हा अल्कोहोल तयार होताना काय पाहिलं तर जो की NADH अगेन कन्वर्ट टू द NADH कशात कन्वर्ट होईल पाहिलं तर NAD मध्ये. हा NAD आपण काय केलं आहे, अगेन युटिलाइज फॉर द ग्लायकोलिसिस प्रोसेसचं ब्रेकडाऊन करण्यासाठी काय झाला, परत रेडी झाला. ही सिंपल प्रोसेस कशात झाली पाहिजे तर दिस सिंपल प्रोसेस इज नोन ॲज अ फर्मेंटेशन, किंवा त्या ठिकाणी आपण त्याला कन्सिडर करतो तर अनएरोबिक रेस्पिरेशन. काय तयार झालं अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये, एक तर लॅक्टेट तयार झालाय किंवा काय तयार झालं पाहिजे तर इथेनॉल तयार झालाय. सिंपल रिॲक्शन आपण काय करूयात पाहूयात. तर पायरुविक ॲसिड पाहिला आपण, किंवा आपण ग्लुकोज पाहिला, ग्लुकोजचा फॉर्म्युला काय होता सुरुवातीपासून बघायला पाहिलं तर C6H12O6. काय आहे पाहिलं तर हा ग्लुकोज आहे. किती कार्बनचा ग्लुकोज होता, किती कार्बनचा आहे, 6 कार्बनचा ग्लुकोजचे मॉलिक्युल. हा ग्लुकोज हा कशात कन्वर्ट झाला पाहिजे तर पायरुवेट ॲसिड, पायरुविक किंवा पायरुवेट ॲसिड CH3CHCOO CH3CH2COOH. हे कशात कन्वर्ट झाला पाहिजे तर इट कन्वर्ट पायरुविक ॲसिड, आपण त्याला म्हणतो पायरुवेट. किती कार्बनचा, 1, 2 आणि 3 कार्बनचा ॲसिड आहे पायरुविक ॲसिड. आता पायरुविक ॲसिड काय तयार झालं पाहिजे तर हा पायरुवेट किंवा पायरुविक ॲसिड 3 कार्बनचा मॉलिक्यूल तयार झालेला आहे. किती मॉलिक्युल्स तयार होण्याचे पाहिजे तर 2 मॉलिक्युल्स 3 कार्बनचे तयार होतील. हा किती होता, 1 मॉलिक्युल्स 6 कार्बनचा. सिंपल प्रोसेस आपण याला काय म्हणतो, ग्लायकोलाइज. बरोबर. आता फर्मेंटेशन झाल्यानंतर काय नाही पाहिजे तर हा पायरुविक ॲसिड कशात कन्वर्ट होतो पाहिजे, लॅक्टिक ॲसिड किंवा हा पायरुविक ॲसिड कशात कन्वर्ट होतो पाहिजे तर दोनच वेज आहे पाहिजे तर पायरुविक लॅक्टिक ॲसिड किंवा दिस पायरुवेट इथेनॉल. पण इथेनॉलमध्ये कन्वर्ट होताना पाहिजे तर काय होतं, ते एक कंपाऊंड आहे त्याला आपण काय म्हणतो ॲसिटाल्डिहाइडमध्ये तो कन्वर्ट होतो. दिस ॲसिटाल्डिहाइड कन्वर्ट होतो. जसं पायरुविक ॲसिड डायरेक्टली कशात तर डायरेक्टली कन्वर्ट इंटू द लॅक्टिक ॲसिड. सिंपल प्रोसेस कशात झाली पाहिजे तर सिंपल प्रोसेस ऑफ दिस लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन किंवा इथेनॉलिक फर्मेंटेशन. आता आपण जर सुरुवातीला जर झाली तुमची ग्लायकोलिसिसची ओव्हरऑल जर रिॲक्शन आपण जर पाहिली गेली तर काय होती पाहिजे तर ऑल ओव्हरऑल रिॲक्शन काय काय लागलं आपल्या ग्लायकोलिसिसमध्ये, ग्लुकोज लागला प्लस ग्लुकोज नंतर काय काय लागलं पाहिजे तर 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP आपण काय केल्यात यूज केल्यात. त्यानंतर पाहिजे गेलं तर आपल्याला ADP किती लागले, 4 ADP लागले प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट किती लागले, 4 इनऑर्गॅनिक फॉस्फेट्स लागल्यात. प्लस काय रिक्वायरमेंट्स पाहिजे गेलं तर आपल्याला प्लस 2 NAD काय लागले आहेत रिक्वायरमेंट्स. एवढे काय लागले पाहिजे तर ड्युरिंग द प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस एवढे काय मॉलिक्युल्स, सारे मॉलिक्युल्स आपल्या काय लागलेले आहेत रिक्वायरमेंट्स आहेत. तर काय तयार काय झालंय, ग्लुकोज कशात कन्वर्ट झालाय पाहिजे तर ग्लुकोज कन्वर्ट इंटू द पायरुवेट. ग्लुकोज कशात कन्वर्ट झालाय
पायरुवेट मध्ये करणार आहेत. ह्या 2 ATP कशात कन्वर्ट झालेले आहेत? 2 ADP मध्ये. हे 4 ADP प्लस 4 इनऑर्गॅनिक फॉस्फेट कशात कन्वर्ट झाले आहेत? 4 ATP मध्ये प्लस हे 2 NAD कशात कन्वर्ट झाले पाहिजे तर 2 काय झाली ऑल ओव्हरऑल आपली ग्लायकोलिसिस काय झाली फर्मेंटेशनची. या 2 प्रोसेस काय पाहिजे तर इम्पॉर्टंट आहेत. इम्पॉर्टंट कशा ग्लायकोलिसिसच्या दृष्टीने. आता आपण काय केलेले कंडिशन पाहिजे तर नॉर्मल कंडिशन पाहिजे तर ही कंडिशन कशी पाहिजे तर याच्यात ऑल ओव्हरऑल गेन पाहिलं प्रॉफिट पाहिलं आपल्याला. ही कंडिशन ड्युरिंग द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन असेल तर ही होते. पण नॉर्मल कंडिशन आहे आता मात्र काय ऑक्सिजन प्रेझेंट आहे. ऑक्सिजन प्रेझेंट जर असेल तर एक सायकल तर ते परत नेक्स्ट सायकल त्याला म्हणतो TCA सायकल जी ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल. पण त्या अगोदर ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकलमध्ये हा ग्लायकोलिसिसचा प्रोडक्ट कोणता पाहिलं तर पायरुवेट. हा पायरुवेट एंटर होताना पाहिलं तर त्या ठिकाणी पायरुवेट डायरेक्टली एंटर होत तर पायरुवेटला कशात कन्वर्ट केलं जातं ॲसिटाईल कोएन्झाइम ए मध्ये कन्वर्ट केलं. ती जी स्टेप आहे त्या स्टेपला आपण म्हणतो लिंकेज स्टेप किंवा कनेक्टिंग लिंक. तर आपण थोडीशी इन्फॉर्मेशन पाहूयात कनेक्टिंग लिंक बद्दल. कनेक्टिंग लिंक काय पाहिजे तर जो ग्लुकोज होता हा ग्लुकोज हा कशात कन्वर्ट झाला पाहिजे तर पायरुवेट मध्ये कन्वर्ट झालेला आहे. ग्लुकोज इज कन्वर्ट इनटू द पायरुवेट झाली ग्लायकोलिसिस बरोबर. आता हा पायरुवेट आहे. हा पायरुवेट काय होतो पाहिजे तर इट कन्वर्ट इनटू द ॲसिटाईल कोएन्झाइम. ॲसिटाईल कोएन्झाइम ए मध्ये कन्वर्ट होते आणि स्टेपला कोणतं आपण ही कनेक्टिंग. कारण ही झाली तुमची ग्लायकोलिसिसची ही कनेक्टिंग लिंक. ही कशाबरोबर कनेक्ट केली पाहिजे गेली तर दिस ॲसिटाईल कोएन्झाइम ए कनेक्ट टू द TCS. TCS सायकलमध्ये एंटर होण्याच्या अगोदर काय पाहिजे तर पायरुवेट जी ग्लायकोलिसचा प्रोडक्ट होता कशात कनेक्ट केलेला आहे ॲसिटाईल कोएन्झाइम ए आणि तो कशाबरोबर कनेक्ट केलेला आहे TCA सायकल बरोबर कनेक्ट केले. मग होतं काय पाहिलं गेलं तर पायरुवेटमध्ये पायरुवेट हा कशात कन्वर्ट केला जातो पायरुवेट इट कन्वर्ट इनटू द डायरेक्टली कन्वर्ट इनटू द ॲसिटाईल कोएन्झाइम ए. पण ह्या कन्वर्ट होताना पाहिलं तर ह्या ठिकाणी खूप मोठं काय कॉम्प्लेक्स आहे. 7 स्टेप ते ठिकाणी ऑकर होतात. खूप मोठं कॉम्प्लेक्स आहे. त्या कॉम्प्लेक्सला आपण डायरेक्ट म्हणतो पायरुवेट डिहायड्रोजनेज कॉम्प्लेक्स. तर परत डिहायड्रोजन झाला मला ह्या ठिकाणी काय नाही काहीतरी लागणार आहे. या ठिकाणी पाहिलं गेलं तर अगेन्स्ट NAD मॉलिक्युल्स काय होतात पाहिलं गेलं तर TH मध्ये काय होतात कन्वर्ट होतात. आपल्याला परत नेट प्रॉफिट पाहिलं गेलं तर जर आपण एक पायरुवेट पकडला पासून आपल्याला किती मॉलिक्युल मिळतात पायरुवेटचे 2 मॉलिक्युल्स मिळतात. 2 पायरुवेट जर पकडले 2 ॲसिड कोएन्झाइम ए मध्ये कन्वर्ट होतं ना त्या ठिकाणी एंट्री पाहिलं तर कोएन्झाइम याची एंट्री पाहायला मिळते. आपल्याला ह्या ठिकाणी पण पाहायला मिळेल तर 2 NADHचा काय होतोय नेट प्रॉफिट होते. आता नेट प्रॉफिट होता पाहिजे तर प्रॉफिट होताना पायरुवेट होता 3 कार्बनचा ॲसिटाईल कोएन्झाइम ए 2 कार्बनचा. ह्या ठिकाणी पाहिजे तर एक CO2 काय होणार आहे इव्हॉल्व्ह होणार आहे. 2 प्रोसेस खूप मोठं कॉम्प्लेक्स सांगितलं. खूप सारे रिॲक्शन्स काय होतात कॅरी आउट के होतात पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे तर त्या ठिकाणी कोएन्झाइम एची काय होणार आहे एंट्री. CO2 काय होणार आहे एक्झिट आउट. NAD कशात कन्वर्ट पाहिजे तर NADH मध्ये कन्वर्ट होणार आहे. अशा व्हेरियस रिॲक्शन्स काय केल्या जातात ह्या कॉम्प्लेक्समध्ये काय केल्या जातात कॅरी आउट केल्या जातात. तर आता पाहिलं गेलं तर काय झालं पायरुवेट कशात कन्वर्ट झालेला आहे ॲसिटाईल कोएन्झाइम ए मध्ये बाय द प्रोसेस द कनेक्टिंग लिंक. कारण हा ॲसिटाईल कोएन्झाइम ए पुढे जाऊन कशात एंटर होणार पाहिजे तर TCA सायकलमध्ये एंटर होणार आहे. तर TCA सायकलमध्ये एंटर होताना पाहिलं तर हे जो ॲसिटाईल कोएन्झाइम ए हा किती कार्बनचा पाहिजे तर 2 कार्बनचा आहे विच मर्ज विथ द ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड आणि की फर्स्ट प्रोडक्ट तयार होणार काय होणार आहे सिट्रेट किंवा सिट्रिक ॲसिड. म्हणून त्या सायकल आपण म्हणतो सिट्रिक ॲसिड सायकल.
करतो कन्सिडर करतो किंवा एक सायंटिस्टचं नाव होतं क्रेप. त्या क्रेपने डिस्कवर केलं त्याला क्रेप सायकल पण म्हटलं जातं. तर ओव्हरऑल शेवटचं 2 मिनिटात काय करूयात, रिवाईज करूयात फक्त. काय किती बेनिफिट झाला आणि पुढे काय मिळालं आपल्याला. ग्लुकोज टू पायरुवेट आपण पाहिलं. काय मिळायला पाहिजे होतं आपल्याला, 2 ATP मिळाल्यात आणि 2 NADH मिळाल्यात. पायरुवेट टू ॲसिटिल कोएन्झाइम ए ते आपल्याला परत 2 NADHचं काय आहे प्रॉफिट आहे. हे काय झालं आपलं पाहिलं तर हे सगळे आपलं काय आहे प्रॉफिट आहे. इथपर्यंत आपण काय करत स्टॉप करूयात. नेक्स्ट आहे दिस ॲसिटिल कोएन्झाइम ए विच इंटर इन टू द TCA सायकल्स. हे आपण TCA नेक्स्ट लेक्चरमध्ये लर्न करूया. थँक्यू.